हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? परत एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर सगळ्यांचे खूप खूप आभार. थँक यू. ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलंय त्यांनी. तर आजचा हा व्हिडिओ आहे पाईप क्लीनरचा. जास्वंदाचं फूल जे सध्या ट्रेंडिंग मध्ये आहे आणि गेल्या आता जो मी ह्याच्या आधीचा जो व्हिडिओ टाकलेला त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी बघितलाच असाल, मी जास्वंदाचे हार बनवलेले. तर माझ्या 2-3 मैत्रिणी आहेत, हा आम्हाला पण शिकव वगैरे असं चाललेलं त्यांचं, भेटतात अशा. तर म्हटलं ठीक आहे, मी जसं बनवते तसं दाखवते. कॉमन आहे, असं काय वेगळं असं काय नाही. तर आजचा हा व्हिडिओ त्यासाठी आहे, जास्वंदाचं फुल पाईप क्लीनरचं. तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आणि जो कोणी माझ्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि चला बघूया कसं बनवायचं जास्वंदाचं फूल. सो हे आहे पाईप क्लीनर. हे असं येतं रेड कलरचं. रेड, ग्रीन कलर, भरपूर कलर येतात. पण मी मात्र ठरवलं की भरपूर कलर घेण्यापेक्षा आता जे आपलं रेड कलर जे गणपती बाप्पाला जो फेवरेट कलर आहे तेच करूया. 17 गोष्टी नको म्हणून मी हे 2 कलर चॉईस केलेले. सो हे रेड आणि ग्रीन. हे रेड कलर आहे ना, हा पाईप क्लीनर असं बरोबर मध्यभागी घेऊन हे असं कट करायचं, इथून कट करायचं. सो मी इथे कटिंग करून ठेवलेलं आहे म्हणून मी तुम्हाला दाखवते. हा मिडल भाग आहे, हा असं कट करून ठेवायचा. हे बघा, हे मी अशी कटिंग करून ठेवलेले आहेत फुलं. तर आता नीट लक्ष द्या, फूल कसं बनवायचं ते बघा. एका पाईपलाईनचे 2 भाग होतात. आता हा दुसरा घेतला मी मोठी फुलं बनवते, मला मोठं फुलच आवडतं. छोटी फुलं पण मला येतात, पण मला छोटी फुलं सध्या नाही बनवायची आहेत. सो मी तुम्हाला मोठी फुलं दाखवते. जर तुम्हाला छोटं फुल बनवायचं असेल ना, तर तुम्ही हा जो आपण दुसरा भाग केलेला आहे ना, ह्याचा पण तुम्ही अर्धा करू शकता. ह्याचा अर्धा करून आपण त्याचं छोटं फुल करू शकतो. पण मी मोठं फुल करते, सो मी तुम्हाला ते दाखवते. तर हा एक मोठा आणि हा छोटा. नीट हाताकडे लक्ष द्या. एक घेतलं, त्यानंतर हे 2, तिसरा. व्यवस्थित असं पकडून जराही मध्ये जागा ठेवायची नाही. अशी पेळ मारायची आणि परत एकदा. हे 3 आणि हा 4. ठीक आहे. हे आले, चारही असे आले समोर. नंतर हा इथून असा आणि हा इथून असा. हे व्यवस्थित नीट बघा हा माझ्या हाताकडे. हे चारही जे पकडलेत ना टोकं, त्याला हे याने पेळ मारायचं, घट्ट पेळ मारायचं. हे सुटत नाही कारण ह्याची पकड छान आहे, घट्ट आहे हे पाईप क्लीनर. आणि ह्याला असं ना बोटांनी असा आकार द्यायचा. सो ही झाली आपली पाकळी तयार. जास्वंदाची ही पाकळी तयार झाली. एका फुलाला 5 पाकळ्या लागतात. सो 5 पाकळ्या रेडी आहेत. 1, 2, 3, 4 आणि 5. तर ह्या पाकळ्यांना ना मी आकार देते जरा. आता ही पाकळी बघा, मी जी बनवलेली आहे ना, ही सरळ आहे, एकदम अशी सरळ दिसते ना तुम्हाला, सरळ आहे. ह्याला मी बोटांनी आकार देते. नंतर ही दुसरी, ह्याला पण असं बोटांनी आकार देते. म्हणजे असं पाठच्या साईडला थोडस असं वाकवायचं, किंचित, एकदम पण नाही वाकवायचं, ते बरोबर नाही दिसत मग. त्यानंतर ही एक आणखी एक आहे. सो हा जो आकार आलाय ना, तसं तशा पाकळ्या वाकवायच्या. आणखीन 2-4 आहेत, त्या पण मी अशा करून घेते. व्हिडिओ खूपच लांब होईल ना, म्हणून मी काय केलं, तुम्हाला एक पाकळी दाखवली आणि बाकीच्या पाकळ्या मी आधीच बनवून ठेवलेल्या, म्हणजे तुमचा पण टाइम वेस्ट नको व्हायला.
हे बघा, ही जी अशी आकार म्हणजे आकारच नाहीये ना ह्या पाकळीला, सो ह्याला आपण आकार देऊया. आणि मध्ये मध्ये अशी फट दिसते ना, अशी पाईप क्लिनरच्या मध्ये मध्ये फट दिसते ना, तर ते काय करायचं, जरा असं आपण असं थोडस ऍडजस्ट करायचं पाकळ्या ह्या. ठीक आहे, तर ह्या झाल्या पाकळ्या. ह्या बघा, ह्या एवढ्या पाकळ्या मी केल्यात. आता ह्या चिटकवायच्या कशा ते तुम्हाला दाखवते. त्यानंतर पान, आपलं पाईप क्लिनरचं पान, ते कसं करायचं. ही आहे पाईप क्लिनर. आता ह्याचा मी मध्यभाग असा घेतलेला आहे. कळलं तुम्हाला मी हे केवढं घेतलंय ते, हे एवढं. नंतर हा इथून एवढा मी पकडलाय. ठीक आहे, हे इथून हे एवढं असं पकडलेलं आहे. परत परत मी ह्याला सर्कल केलंय आणि परत हे असं सर्कल केलंय. ठीक आहे, माझी बोटं बघा तुम्ही. हा जो शेवटचा टोक आहे ना, हा ना असा दाबायचा, थोडस असं पानाचा आकार येण्यासाठी. आणि हा जो आहे ना हा एक दुसरा टोक, तो परत ना असा पेळ घेऊन ह्याच्यामध्ये घालायचा. ठीक आहे, हे काही सुटत नाही, काय नाही, नाही सुटत हे. तर हे झालं आपलं पान. हे ना असं किंचितच ना ग्लूने चिटकवलं ना तरी चालतं. आता मी इथे ग्लू मशीन चालू केलेली, असं रेडी आहे. चिटकवायची पण गरज नाही. हे बघा, हा पानाचा आकार झालेला आहे तयार. ठीक आहे, पाकळ्या कशा चिटकवायच्या तर दाखवते तुम्हाला. ही मी एक पाकळी घेतली, हा ग्लू आहे. हे दुसरी पाकळी अशी चिटकवायची आणि हे ना जरा काही सेकंद असं पकडून ठेवायचं, लगेच लूज सोडायचं नाही. दिसतंय ना तुम्हाला. खूप छान असा हार होतो ह्याचा आणि मी बनवले सुद्धा, तुम्ही बघितलाच असाल आधीच्या व्हिडिओमध्ये. ह्या झाल्या 5 पाकळ्या मी व्यवस्थित चिटकवून घेतल्यात आणि ही 5वी पाकळी पण अशी चिटकवून घेतली आहे. थोडे काही सेकंद परत असं थांबायचं आणि परत ही आपली जी फर्स्ट आहे ना पाकळी, ना हे असं घट्ट असं दोन्ही साईडनी ना बरोबर लेवल आली पाहिजे. तर हे झालं आपलं फुल रेडी. छान वाटतंय ना. झालं आपलं फुल रेडी. हे पाठवून बघा. सो तुम्हाला दाखवते मी आता. हे झालं फर्स्ट. आता हारासाठी आपण 2 फुलं कशी जॉईन करतो ना ते दाखवते. एक मिनिट. तर इथे बघा, मी ही 2 फुलं बनवून घेतलेली आहेत. आता तुमच्या समोरच बनवलेली आहेत, बस तुमचा टाइम वेस्ट जास्त करायला नको म्हणून. तर आता प्रश्न पडला, आता ह्याचा हार कसा आपण बनवायचा.
तर मी तुम्हाला एक शॉर्टकट सांगते. शॉर्टकट म्हणजे खूप बेस्ट आहे. ती जी ट्रिक मी जी वापरते ती खूप बेस्ट आहे. कारण काही जण काय करतात, ही जी 2 टोकं आहेत ना, ही चिटकवतात. बरोबर हार हार बनवण्यासाठी चिटकवतात. तर ती चिटकवू नका. ती कधीही निघू शकतात, तुटू शकतात. मग ते कसं माहितीये बरं नाही वाटत ते आपण गणपतीला हार घातला आणि मग ते तुटलं वगैरे ते दिसायला पण चांगलं नाही दिसत. तर मला असं म्हणायचंय सगळ्यात बेस्ट 2 ट्रिक सांगते. एक तर तुम्ही ही 2 टोकं ना आपला लाल धागा असतो ना त्याने तुम्ही शिवू शकता घट्ट गाठी मारून. आणि मी दुसरी गोष्ट बेस्ट काय वापरते, आता हा जो तुकडा आहे ना पाईप क्लीनरचा, हा जो तुकडा हा हा घेते तुम्हाला दाखवण्यासाठी. हा जो तुकडा आहे ना ह्याचा वापर करते मी जॉईन जॉईन करण्यासाठी. तर 1 मिनिट. तर इथे ना 2 फुलांमध्ये नीट लक्ष द्या मी कसं जॉईन करते ते. मी ह्या पाकळीतून पाईप क्लीनर मधून आहे ना एका फटीतून एक ही वायर काढली आणि ह्या दुसऱ्या फुलातून काढली आणि ना ह्याचे जॉईंट्स आहेत ना हे घट्ट घट्ट असे आवळून घेतले. त्यानंतर ही दुसरं आणि मी फूल पण कसं जॉईन केलंय ते बघा. 2 पाकळ्यांच्या मध्ये एक पाकळी घेतलेली आहे. म्हणजे कसं ती फट दिसत नाही. आता हे तुम्ही बघा कसं झालेलं एकदम व्यवस्थित आहे. हे निघणार पण नाही, तुटणार पण नाही. तर आता हे बघा तुम्ही व्यवस्थित झालेलं आहे. आता हे जे मी असं जॉईन करून तुम्हाला दाखवलंय ना, हे अजिबात निघणार नाहीये. ग्लू स्टिकचा कधी-कधी आपल्याला विश्वास नसतो. हे नाही तुटणार तुटणार पण नाही हे कारण ह्याची जी पकड आहे ना पाईप क्लीनरची एकदम घट्ट आहे. त्याच्यामुळे हे अजिबात निघणार नाही हा हार. सो हे बघा कसं वाटतंय ते. आता शेवटचं दाखवते. जो आता हे जी प्रोसिजर मी केली तर त्याचा हार कसा रेडी झालेला आहे तो दाखवते मी. सो हा हार बघा तुम्ही कसा झालेला आहे एकदम व्यवस्थित झालेला आहे. ह्याच्यामध्ये मी येलो आणि रेड कलरचं कॉम्बिनेशन केलेलं आहे. आणि ही पानं पण बघा. आणि पाठीमागून पण तुम्ही फिनिशिंग बघा. फुलाच्या पाठीमागची फिनिशिंग एकदम व्यवस्थित आहे. आणि ही गळ्यात घालायला आपली मोत्यांची माळ असते ना त्याचा मी यूज केलेला आहे. सो साधा सिंपल आणि दिसायलाही सुंदर गणपती बाप्पासाठी एकदम झगामगा नाहीये असा व्यवस्थित असा हार बनवलाय मी. सो तुम्हाला कसा वाटला हा नक्की कमेंट मध्ये सांगा. आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला आता इथेच व्हिडिओला एंड करते. तुम्हालाही जर बनवून बघायचं असेल तर तुम्ही घरी बनवून बघू शकता. कसा वाटला माझा व्हिडिओ नक्की सांगा कमेंट मध्ये. बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.